Hello everyone. Today we are going to learn in ninth standard paper number first and topic number 3 is polynomial. We will study a polynomial. So first of all we can see definition of polynomial. In an algebraic expression, if the power of variable are whole numbers, then that algebraic expression is known as polynomial. म्हणजेच algebraic expression मध्ये व्हेरिएबलची पॉवर ही होल नंबर्स असते. म्हणजे व्हेरिएबलची पॉवर ही होल नंबर्स असते. then that algebraic expression is known as polynomial. आता होल नंबर्स म्हणजे काय बघा. होल नंबर्स starts with 0 1 2 3 4 up to infinity. म्हणजेच आता आपण एक एक्झाम्पल घेऊन बघूया. पॉलिनॉमियल एक्झाम्पल ऑफ पॉलिनॉमियल. p of x is equal to x raised to cube plus 2x square plus 5x minus 3. आता ह्या एक्झाम्पल मध्ये बघा x ची पॉवर काय 3 आहे 2 आहे 1 आहे. म्हणजे अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये पॉवर ऑफ व्हेरिएबलची पॉवर होल नंबर्स असते. होल नंबर्स म्हणजे काय 0 1 2 अप टू इन्फिनिटी पर्यंत नंबर असतात होल नंबर्स म्हणजे. then that algebraic expression is called polynomial आणि त्या algebraic expressionला आपण polynomial म्हणतो. नेक्स्ट पॉइंट इज algebraic expression. algebraic expression म्हणजे काय. algebraic expression is a combination of numbers, letters and mathematical signs. algebraic expression कशाचं कॉम्बिनेशन आहे. अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये नंबर्स असतात. नंबर्स म्हणजे 0 1 2 3 अप टू इन्फिनिटी. त्याच्यानंतर लेटर्स कोणते कोणते असतात. लेटर्स एक्स वाय ए. इन जनरल कुठले लेटर्स यूज करू शकतो आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशन. मॅथमॅटिकल सायन्स म्हणजे प्लस ऑपरेशन्स प्लस मायनस डिवाइडेड बाय आणि इंटू. आता एक एक्झाम्पल बघूया आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशनचं. एक्झाम्पल 4x प्लस 7 हे एक्झाम्पल आहे अल्जेब्रिक एक्सप्रेशनचं. त्याच्यामधला 4 हा कोएफिशियंट ऑफ व्हेरिएबल x चा कोएफिशियंट 4 आहे. 4 इज द कोएफिशियंट ऑफ व्हेरिएबल x आणि प्लस हे ऑपरेशन आहे आणि x इज व्हेरिएबल आणि 7 इज द कॉन्स्टंट. आता बघा नेक्स्ट पॉइंट इज टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल बेस्ड ऑन नंबर ऑफ टर्म्स. म्हणजे त्या पॉलिनॉमियल मध्ये किती टर्म्स आहे त्याच्यावरून त्याची टाइप पडतात. देयर आर 3 टाइप्स. पहिला टाइप आहे मोनोमियल, दुसरा आहे बायनॉमियल आणि तिसरा ट्रायनॉमियल. तर बघा पॉलिनॉमियल मध्ये एक टर्म्स असेल तर त्याला आपण मोनोमियल म्हणतो. ओनली वन टर्म्स इन द पॉलिनॉमियल. ओनली वन टर्म इन द पॉलिनॉमियल असेल तर त्याला आपण म्हणतो मोनोमियल. आणि पॉलिनॉमियल मध्ये 2 टर्म्स असतील, 2 टर्म्स इन पॉलिनॉमियल मध्ये असतील तर त्याला आपण म्हणतो बायनॉमियल. 3 टर्म्स इन द पॉलिनॉमियल मध्ये 3 टर्म्स असतील तर त्याला आपण म्हणतो ट्रायनॉमियल. आता आपण मोनोमियलचे एक्झाम्पल बघू. मोनोमियल म्हणजे फक्त एकच टर्म असली पाहिजे. twice x 3. दिस इज द एक्झाम्पल ऑफ मोनोमियल. आता बायनॉमियलचे एक्झाम्पल म्हणजे 2 टर्म असले पाहिजेत. 2 टर्म्स म्हणजेच एक्स स्क्वेअर प्लस एक्स ह्याच्यामध्ये 2 टर्म्स आहेत. आता तीन ट्रायनॉमियल मध्ये 3 टर्म्स असतात. एक्स रेज टू क्यूब प्लस 3x स्क्वेअर प्लस 4. दिस इज एक्झाम्पल ऑफ ट्रायनॉमियल. आता नेक्स्ट पॉइंट आहे डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इन वन व्हेरिएबल. म्हणजे एका पॉलिनॉमियल मध्ये
एकच व्हेरिएबल असेल तर त्याची डिग्री आपण कशी काढतो बघा. इन केस ऑफ पॉलिनॉमियल इन वन व्हेरिएबल, द हायेस्ट पॉवर ऑफ व्हेरिएबल इज कॉल्ड डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. म्हणजे व्हेरिएबलची जी जास्तीत जास्त पॉवर ही जास्त असते व्हेरिएबलची, त्याला आपण डिग्री ऑफ पॉलिनॉमियल म्हणतो. आता एक एक्झाम्पल घेऊन बघूया आपण. एक्झाम्पल ऑफ डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इन वन व्हेरिएबल. 2x रेज टू 7 मायनस 5x प्लस 9. आता ह्याची डिग्री काय आहे? डिग्री काय आता बघा, एक्स ची जास्तीत जास्त पॉवर कोणती आहे? 7, म्हणजे त्याची डिग्री किती झाली? 7. इथे एक्स ची पॉवर 1 आहे, म्हणजे ह्याची पॉवर, एक्स ची जास्तीत जास्त पॉवर ही 7 आहे, म्हणून डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इन वन व्हेरिएबल मध्ये 7 आहे. आता नेक्स्ट पॉइंट इज डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इन मोर देन वन व्हेरिएबल. म्हणजे काय? द हायेस्ट सम ऑफ पॉवर ऑफ व्हेरिएबल इन इच टर्म ऑफ द पॉलिनॉमियल इज द डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. म्हणजेच पॉलिनॉमियल मध्ये प्रत्येक टर्म मध्ये व्हेरिएबलच्या पॉवरची बेरीज केली जाते. व्हेरिएबलच्या पॉवरची बेरीज, ज्या व्हेरिएबलची पॉवर जास्त असते टर्म मधील, त्याला आपण डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इन मोर दॅन वन व्हेरिएबल म्हणतो. आता एक एक्झाम्पल घेऊन बघूया. थ्री एम रेस टू क्यूब इंटू एन रेस टू 4 प्लस 4m स्क्वेअर इंटू एन स्क्वेअर प्लस 4m n. आता याच्यामध्ये डिग्री काय आहे बघा. m ची पॉवर 3 आहे, n ची पॉवर 4 आहे, म्हणजे आपण हे दोन्हीची सम करणार, म्हणजे 3 प्लस 4 इज इक्वल टू 7. आता ह्या टर्म मध्ये बघा, m ची पॉवर 2 आहे, म्हणजे 2 प्लस 2 इज इक्वल टू 4 आला. ह्याच्यामध्ये ह्या टर्म मध्ये बघा, m ची पॉवर 1 आहे, n ची पॉवर पण 1 आहे, म्हणजे ह्याच्यात 1 प्लस 1 इज इक्वल टू 2. म्हणजे आता ह्याच्यात जास्तीत जास्त पॉवर कोणती आहे? पॉवरची सम कोणती आहे? तर 7, म्हणून ह्याची डिग्री झाली 7. Next point is types of polynomial based on degree. Types of polynomial based on degree. Based on degree. आता polynomial in one variable. Based on degree चे 3 टाइप्स आहेत. ओनली 1 डिग्री असेल तर त्याला आपण डिग्री 1 असेल तर त्याला आपण लिनियर पॉलिनॉमियल म्हणतो. डिग्री 2 असेल तर त्याला आपण क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल म्हणतो, आणि डिग्री 3 असेल तर त्याला आपण क्युबिक पॉलिनॉमियल म्हणतो. आता बघा, डिग्री 1 असेल तर त्याला आपण लिनियर पॉलिनॉमियल म्हणतो. डिग्री 2 असेल तर त्याला आपण क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल म्हणतो. डिग्री 2 असेल तर त्याला आपण क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल म्हणतो. डिग्री 3 असेल तर त्याला आपण क्युबिक पॉलिनॉमियल म्हणतो. आता एक्झाम्पल बघा, 3x प्लस 1. आता ह्याची पॉवर बघा 1च आहे. त्याच्यानंतर दुसरं एक क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलचं एक्झाम्पल, 2x स्क्वेअर प्लस 5x प्लस 7. आता बघा, ह्याच्यामध्ये x ची पॉवर जास्तीत जास्त 2 आहे, म्हणजे दिस इज द एक्झाम्पल ऑफ क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. आता क्युबिक पॉलिनॉमियल म्हणजे पॉलिनॉमियलचं एक्झाम्पल 3x रेज टू क्यूब प्लस 2x स्क्वेअर प्लस 7x. आता बघा, ह्याच्यात x ची पॉवर जास्तीत जास्त किती आहे? 3 आहे, म्हणून त्याला आपण क्युबिक पॉलिनॉमियल म्हणतो. आता स्टँडर्ड फॉर्म ऑफ लिनियर पॉलिनॉमियल. तो स्टँडर्ड फॉर्म काय आहे? ax प्लस b
A and B are coefficient and A is not equal to 0. A is the coefficient of variable x and B is constant. म्हणजे A and B दोन coefficient आहेत. A and B are coefficient and A is not equal to 0. स्टँडर्ड फॉर्म आता क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलचा स्टँडर्ड फॉर्म आहे ax स्क्वेअर प्लस bx plus c. A is the coefficient of variable x square, b is the coefficient of variable x and c is constant. म्हणजेच ABC are coefficient and A is not equal to 0. आता डिग्री 3 क्यूबिक पॉलिनॉमियल मध्ये स्टँडर्ड फॉर्म आहे ax raised to क्यूब प्लस bx raised to स्क्वेअर प्लस cx plus d. ABCD are coefficient and A is not equal to 0 असतं. A is not equal to 0 असतं. आता नेक्स्ट पॉइंट इज पॉलिनॉमियल. नेक्स्ट पॉइंट इज पॉलिनॉमियल. आता आपण पॉलिनॉमियल इन एक्स विथ डिग्री लिहिणार आहे इथं. तर बघा en x raised to n plus en minus 1 x raised to n minus 1 plus up to dash 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 plus e2 x square plus a1 x plus a naught is a polynomial in x with degree n. Is a polynomial in x with degree n. आणि an minus 1 up to dash 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 a2 a1 a naught are the coefficient and an is not equal to 0. Are the coefficient and an is not equal to 0. Are the coefficient and an is not equal to 0. An is not equal to 0. Next point is standard form of polynomial, coefficient form of polynomial, and third is index form of polynomial. आता आपल्याला एक पॉलिनॉमियल दिले आणि ते पॉलिनॉमियल आपण स्टँडर्ड फॉर्म मध्ये, कोएफिशिएंट फॉर्म मध्ये, इंडेक्स फॉर्म मध्ये लिहिणार. P of m is equal to 3m raised to 5 minus 7m plus 5m raised to cube plus 2. हे पॉलिनॉमियल दिले आणि आपल्याला त्याचा पहिल्यांदा राईट स्टँडर्ड फॉर्म, राईट द पॉलिनॉमियल इन स्टँडर्ड फॉर्म. तर बघा पहिल्यांदा स्टँडर्ड फॉर्म लिहिणार आपल्याला. पॉलिनॉमियल इन स्टँडर्ड फॉर्म कसं लिहिणार? पॉलिनॉमियल इन स्टँडर्ड फॉर्म मध्ये कसं लिहिणार आहे? विच कॅन बी रिटन इन द डिसेंडिंग पॉवर ऑफ इट्स व्हेरिएबल. आता हे पॉलिनॉमियल डिसेंडिंग फॉर्म ऑफ पॉलिनॉमियल, डिसेंडिंग पॉवर ऑफ व्हेरिएबल म्हणजे व्हेरिएबलची पॉवर आपण डिसेंडिंग फॉर्म मध्ये लिहायची. डिसेंडिंग फॉर्म मध्ये मग काय लिहिणार? पहिल्यांदा 3m raised to 5 plus 5 into m raised to cube minus 7m plus 2. This is standard form of polynomial. Write in the index form by considering all the missing term with coefficient 0. आता आपल्याला इंडेक्स फॉर्म मध्ये लिहायचंय. काय काय करायचं? मिसिंग टर्म कन्सिडर करायची आणि मिसिंग टर्म ऍड करायची विथ कोएफिशिएंट 0 आणि त्या मिसिंग टर्मचा कोएफिशिएंट हा 0 असतो. हा झाला स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड फॉर्म, पॉलिनॉमियल इन स्टँडर्ड फॉर्म. आता त्याच्यानंतर पॉलिनॉमियल इन polynomial in
पॉलिनॉमियल इन इंडेक्स फॉर्म कसं लिहिणार आपण? बाय कन्सिडरिंग ऑल द मिसिंग टर्म विथ कोएफिशिएंट 0. By considering missing term by considering missing terms with coefficient 0. तर बघा याच्यामध्ये कुठली कुठली मिसिंग टर्म आहे? एम रेस टू 4 मिसिंग आहे आणि एम स्क्वेअर ही दोन टर्म मिसिंग आहेत. तर इथं आपण ऍड करणार म्हणजे 3m रेस टू 5 प्लस 0 इंटू एम रेस टू 4 प्लस 5 इंटू एम रेस टू क्यूब. परत 0 इंटू एम स्क्वेअर पण मिसिंग आहे म्हणजे ही एक टर्म मिसिंग आहे म्हणजे 0 इंटू एम स्क्वेअर ही पण टर्म मिसिंग आहे. -7m plus 2. This is polynomial in index form. त्याच्यानंतर polynomial in coefficient form. काय लिहिणार? फक्त कोएफिशिएंट लिहिणार याच्यामध्ये. कोएफिशिएंट 3 m रेस टू 5 चा कोएफिशिएंट काय आहे? 3. m रेस टू 4 चा कोएफिशिएंट 0. m रेस टू क्यूब चा कोएफिशिएंट 5 आहे. m रेस टू स्क्वेअर चा कोएफिशिएंट 0 आहे आणि m चा कोएफिशिएंट -7 आहे आणि 2 इज कॉन्स्टंट. डिग्री ऑफ पॉलिनॉमियल काय आहे? ह्या पॉलिनॉमियलची हायेस्ट पॉवर ऑफ व्हेरिएबलची पॉवर जास्तीत जास्त 5 आहे म्हणजे डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इज 5. डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इज इक्वल टू 5. म्हणजे पहिल्यांदा काय करायचं? एक एक पॉलिनॉमियल दिलेला असेल आपल्याला 3m रेस टू 5 -7m प्लस 5m रेस टू क्यूब प्लस 2 हे पॉलिनॉमियल दिलंय. आता पहिल्यांदा पॉलिनॉमियल इन स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर काय करायचं? वी कॅन राईट पॉलिनॉमियल इन द डिसेंडिंग पॉवर ऑफ इट्स व्हेरिएबलची पॉवर आपण डिसेंडिंग फॉर्म मध्ये लिहायची. म्हणजे पहिल्यांदा हायेस्ट पॉवर लिहायची 3m रेस टू 5. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा कमी पॉवर प्लस 5 इंटू एम रेस टू क्यूब -7m प्लस 2 आणि पॉलिनॉमियल इन इंडेक्स फॉर्म. इंडेक्स फॉर्म मध्ये काय करायचं? बाय कन्सिडरिंग ऑल मिसिंग टर्म्स विथ कोएफिशिएंट 0. ऑल मिसिंग टर्म्स ऍड करायच्या, कोएफिशिएंट 0 ना मल्टिप्लाय करायचं. तर बघा आता याच्यामध्ये आपल्याला एम रेस टू 4 ही मिसिंग टर्म आहे आणि एम रेस टू स्क्वेअर पण मिसिंग टर्म आहे. आपण त्याच्यामध्ये ऍड करायची 0 इंटू एम रेस टू 4 0 इंटू एम स्क्वेअर. पॉलिनॉमियल इन कोएफिशिएंट फॉर्म. कोएफिशिएंट फॉर्म मध्ये म्हणजे काय करायचं? फक्त कोएफिशिएंट लिहायचं 2 3 0 5 0 -7 2. डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इज इक्वल टू 5 असते. कारण का? हायेस्ट पॉवर ऑफ व्हेरिएबल इन दिस पॉलिनॉमियल इज 5 आहे. Operation on polynomial. Next point is operation on polynomial. The method of addition, subtraction, multiplication, and division of polynomial is similar to the operation of algebraic expression. Similar आहे. मग आता बघा पहिले एक्झाम्पल आहे सबस्ट्रॅक्ट 5a square minus 2a from 7a square plus 5a plus 6. तर पहिल्यांदा सोल्युशन ऑफ दिस एक्झाम्पल. पहिल्यांदा ही टर्म लिहायची कारण आपल्याला ह्या टर्म मधून ही टर्म सबस्ट्रॅक्ट करायची म्हणजे 7a square ब्रॅकेट मध्ये प्लस 5a प्लस 6 मायनस ही टर्म सबस्ट्रॅक्ट करायची म्हणजे 5a ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2a इज इक्वल टू 7a स्क्वेअर ॲज इट इज लिहिणार प्लस 5a प्लस 6 मायनस 5a स्क्वेअर म्हणजे मायनस 5a स्क्वेअर. परत ह्या मायनसने प्लस 2a ला मल्टिप्लाय केलं तर प्लस 2a. तर बघा 7a स्क्वेअर आणि मायनस 5a स्क्वेअर ची सबस्ट्रॅक्शन करायचं म्हणजे 7a स्क्वेअर मायनस 5a स्क्वेअर आणि परत 5a प्लस 2a 5a प्लस 2a ची ऍडिशन करायची प्लस 6. 7a स्क्वेअर मायनस 5a स्क्वेअर म्हणजे 2a स्क्वेअर असतं
5a प्लस 2a म्हणजे 7a असतं. 5a प्लस 2a ची ॲडिशन 7a आणि प्लस 6. This is subtraction of these two numbers. Next example is divide 2 plus 2x square divided by x plus 2. Divide करायचं and write the answer in the given form. Divided is equal to काय लिहायचं? Divided is equal. Divided म्हणजे काय? 2 plus 2x square is equal to divisor. Divisor म्हणजे हा x plus 2 आणि क्वेश्चन म्हणजे आपण 2 plus 2x square ला डिवाइड केलं x plus 2 तर जो क्वेश्चन येईल तो लिहायचा प्लस रिमाइंडर म्हणजे बाकी जी बाकी असेल ती लिहायची ह्या फॉर्मॅट मध्ये. पहिल्यांदा लेटेस्ट राईट पॉलिनॉमियल इन स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचं. लेटेस्ट राईट पॉलिनॉमियल इन स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचं. म्हणजेच p ऑफ x इज इक्वल टू 2x स्क्वेअर प्लस 2 लिहिलं. आता बघा ह्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये 0 x टर्म मिसिंग आहे म्हणजे 0 इंटू एक्स प्लस 2 असं करणार. आणि आपला डिवायझर काय आहे? दिस इज डिवायडेड म्हणजे आपला डिवायडंट आहे ट्वाइस एक्स स्क्वेअर प्लस 0 इंटू एक्स प्लस 2 आणि डिवायझर आहे आपला एक्स प्लस 2. तर आता आपण कसं सॉल्व्ह करणार आहे बघा. एक्स प्लस 2 हा डिवायझर आहे. डिवायडंट काय? 2 एक्स स्क्वेअर प्लस 0 इंटू एक्स प्लस 2. आता बघा पहिल्यांदा कशाचा भाग लागतोय तर बघा 2 एक्स स्क्वेअर आपल्याला कॅन्सल करायचं तर आपण ट्वाइस एक्स घेऊ इथं वर. ट्वाइस एक्सचा भाग लागतोय बघायचा. ट्वाइस एक्स इंटू एक्स काय असतं? 2 एक्स स्क्वेअर. परत ट्वाइस एक्स इंटू 2 प्लस 4 एक्स. इथं मायनस करणार आहे. हे मायनस होईल हे पण मायनस होईल म्हणजे ट्वाइस एक्स स्क्वेअर कॅन्सल म्हणजे राहील इथं मायनस 4x प्लस 2. आता परत नेक्स्ट काय आपल्याला 4x कॅन्सल करायचं तर त्यासाठी आपण इथं वर काय घेऊ शकतो की तिथं भाग लागणार -4चा म्हणजे -4 इंटू एक्स -4x आणि -4 इंटू 2 म्हणजे -8. आता आपल्याला हे सबस्ट्रॅक्ट करायचं मग हे मायनसचं प्लस होईल आणि ह्या मायनसचं प्लस प्लस होईल. 4x कॅन्सल 2 प्लस 8 10 म्हणजे आपल्याला रिमाइंडर राहिला आपला 10. रिमाइंडर इज 10 आणि क्वेश्चन आहे आपला ट्वाइस एक्स मायनस 4. आता आपण ह्या फॉर्म मध्ये लिहायचं. डिवायडंट इज इक्वल टू डिवायझर इंटू क्वोशंट प्लस रिमाइंडर ह्या फॉर्म मध्ये आपण लिहिणार आहे. आपला डिवायडंट काय आहे 2 प्लस 2x स्क्वेअर. डिवायझर आहे x प्लस 2 इंटू क्वेश्चन काय मिळाला ट्वाइस एक्स मायनस 4 प्लस रिमाइंडर काय मिळालं 10. म्हणजे एक्झाम्पल आपण काय केलं लेटेस्ट राईट पॉलिनॉमियल इन स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचं. म्हणजे आता आपल्याला पॉलिनॉमियल दिलंय 2x स्क्वेअर प्लस 2. आता ह्याच्यामध्ये एक्स टर्म मिसिंग आहे मग आपण 0 इंटू एक्स लिहायचं म्हणजे ते झिरोच होते लिहिलं. त्याच्यानंतर डिवायडेड म्हणजे काय आपलं ट्वाइस एक्स स्क्वेअर प्लस 0 इंटू एक्स प्लस 2 आणि डिवायझर आहे एक्स प्लस 2. तर आपल्याला ट्वाइस एक्स स्क्वेअर प्लस 0 इंटू एक्स प्लस 2 ला एक्स प्लस 2 न डिवाइड करायचं तर आपल्याला रिमाइंडर 10 मिळेल आणि क्वेश्चन ट्वाइस एक्स मायनस 4 मिळेल. हे आपण ह्या फॉर्म मध्ये लिहिला. नेक्स्ट मेथड इज सिंथेटिक डिव्हिजन. पॉलिनॉमियल डिवाइड करणार आहे आपण. डिवाइड द पॉलिनॉमियल युजिंग सिंथेटिक डिव्हिजन. तर पहिल्यांदा काय करणार डिवायडंट काय याच्यामध्ये लिहिणार गिवन. गिवन आपल्याला डिवायडंट काय दिलंय
डिवायडंड आहे y रेस टू क्यूब मायनस 3y स्क्वेअर प्लस 5y मायनस 1 आणि डिवायझर काय आहे y मायनस 1 आणि ऑपोजिट ऑफ मायनस 1 इज प्लस 1 आहे म्हणजेच इथे आपण लिहिणार ऑपोजिट ऑफ मायनस 1 इज 1 आहे ऑपोजिट ऑफ मायनस 1 इज 1 तर आता आपण सिंथेटिक डिव्हिजन मध्ये लिहिणार वी कॅन ड्रॉ वन व्हर्टिकल अँड वन हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची त्याच्यामध्ये याचा कोएफिशिएंट फॉर्म लिहून घ्यायचा लेट अस राइट डिवाइडेड इन कोएफिशिएंट फॉर्म पॉलिनॉमियल इन कोएफिशिएंट फॉर्म लिहून घ्यायचं इथं कोएफिशिएंट फॉर्म काय आहे 1 मायनस 3 5 आणि मायनस तर आता ह्या आपण दोन लाईन ड्रॉ केल्या एक व्हर्टिकल आणि एक हॉरिझॉन्टल लाईन केली तर ह्याच्यामध्ये आपण लिहायचं कोएफिशिएंट 1 मायनस 3 5 मायनस 1 लिहून घेतलं आता ऑपोजिट ऑफ डिवायझर मध्ये ऑपोजिट ऑफ मायनस 1 चा मायनस 1 चा ऑपोजिट आहे प्लस 1 इथं लिहिलं 1 ॲज इट इज खाली 1 इंटू 1 1 इथं लिहायचं 1 इंटू 1 ॲज इट इज लिहिला तर 1 ॲज इट इज लिहिणार हा इथला 1 हा पण ॲज इट इज लिहिला खाली ॲज इट इज लिहिला 1 इंटू 1 1 मायनस 3 प्लस 1 हा मायनस 2 आहे मायनस 2 इंटू 1 मायनस 2 5 मायनस 2 3 असतो आणि 3 1 जार 3 मायनस 1 प्लस 3 असतो 2 म्हणजे आपल्याला रिमाइंडर मिळाला 2 दिस इज अवर रिमाइंडर दिस इज अवर रिमाइंडर तर त्याच्यानंतर आपण लिहिणार कोएफिशिएंट फॉर्म ऑफ क्वोशंट इज कोएफिशिएंट फॉर्म ऑफ कोएफिशिएंट फॉर्म ऑफ क्वोशंट इज 1 मायनस 2 आणि 3 रिमाइंडर हा 2 आहे क्वोशंट इज इक्वल टू y स्क्वेअर मायनस 2y प्लस 3 रिमाइंडर आहे 2 रिमाइंडर इज 3 2 म्हणजे आता आपण याच्यामध्ये कसं सोडवले बघा पहिल्यांदा डिव्हायडंड लिहिलं डिव्हायडंड काय आपला y रेस टू क्यूब मायनस 3y स्क्वेअर प्लस 5y मायनस 1 डिवायझर आपल्याला काय दिलंय y मायनस 1 आता पहिल्यांदा पॉलिनॉमियल इन कोएफिशिएंट फॉर्म मध्ये लिहायचं पॉलिनॉमियल वी कॅन राईट पॉलिनॉमियल इन कोएफिशिएंट फॉर्म मध्ये 1 मायनस 3 5 मायनस 1 आणि ऑपोजिट ऑफ मायनस 1 इज प्लस 1 आहे आता आपण दोन लाईन काढल्या एक व्हर्टिकल लाईन काढली आणि एक हॉरिझॉन्टल लाईन काढली तर 1 ॲज इट इज खाली लिहायचं 1 इंटू 1 1 मायनस 3 मायनस प्लस 1 काय मायनस 2 इंटू 1 मायनस 2 5 मायनस 2 3 असतं आणि 3 ॲज इट इज मायनस 1 प्लस 3 हा 2 आहे म्हणजे रिमाइंडर आपल्याला मिळाला 2 कोएफिशिएंट फॉर्म ऑफ क्वोशंट इज 1 मायनस 2 3 आणि रिमाइंडर हा 2 आहे क्वोशंट इज इक्वल टू y स्क्वेअर मायनस 2y प्लस 3 रिमाइंडर इज इक्वल टू 2 second example divide the polynomial 3x raised to cube plus 2x raised to square minus 1
लेट अस राईट डिवाइडेड पॉलिनॉमियल इन द कोएफिशिएंट. पहिल्यांदा आपण गिव्हन लिहायचं. गिव्हन काय दिलंय, डिवायडेंड काय आहे, डिवायडेंड आहे 3x³ प्लस 2x² मायनस 1. लेट अस राईट गिव्हन पॉलिनॉमियल इन द स्टँडर्ड फॉर्म. पहिल्यांदा इंडेक्स फॉर्म मध्ये लिहायचं. इंडेक्स फॉर्म ऑफ डिवाइडेड पॉलिनॉमियल इज dividend polynomial is index form of dividend polynomial is ज्या टर्म मिसिंग आहे ते आपण ह्याच्यामध्ये येणार, म्हणजे 3x³ प्लस 2x². आता इथं प्लस 0 इंटू प्लस 0 इंटू एक्स मायनस 1. आता त्याच्यानंतर कोएफिशिएंट फॉर्म ऑफ गिव्हन पॉलिनॉमियल. त्याच्यानंतर कोएफिशिएंट फॉर्म ऑफ गिव्हन पॉलिनॉमियल. कोएफिशिएंट फॉर्म ऑफ गिव्हन पॉलिनॉमियल इज, कोएफिशिएंट फॉर्म फक्त कोएफिशिएंट लिहायचं 3, 2, 0 आणि मायनस 1. दिस इज द कोएफिशिएंट फॉर्म ऑफ गिव्हन पॉलिनॉमियल. दिस इज द कोएफिशिएंट फॉर्म ऑफ गिव्हन पॉलिनॉमियल. डिवायझर काय आहे आपला, डिवायझर आहे एक्स प्लस 2. ऑपोजिट ऑफ 2 इज मायनस 2. 2 चा ऑपोजिट काय आहे, मायनस 2. 2 चा ऑपोजिट आहे मायनस 2. आता लेट अस ड्रॉ टू लाईन, हॉरिझॉन्टल लाईन काढायची. एक व्हर्टिकल लाईन काढली आणि दुसरी हॉरिझॉन्टल लाईन काढली. आणि वी कॅन राईट कोएफिशिएंट 3, 2, 0 आणि मायनस 1 आपण कोएफिशिएंट देणार. आणि ऑपोजिट ऑफ 2 मायनस 2 हा लेफ्ट साइडला लिहायचं, व्हर्टिकल लाईनच्या लेफ्ट साइडला लिहायचं. आता हे 3 ॲज इट इज खाली लिहायचं. 3 इंटू मायनस 2 मायनस 2 इंटू 3 आहे मायनस 6. 2 मायनस 6 काय येतं तर मायनस 4. मायनस 4 इंटू मायनस 2 येतं काय तर प्लस 8. 0 प्लस 8 8 असतं. 8 टू जार 16. परत मायनस आहे इथं, मायनस 60 येणार. मायनस 1 मायनस 60 मायनस 70. दिस इज अवर रिमाइंडर. हा रिमाइंडर आहे. आता पहिल्यांदा आपण काय लिहिणार इथं, कोएफिशिएंट फॉर्म ऑफ क्वोशिएंट इज कोएफिशिएंट फॉर्म ऑफ क्वोशिएंट इज काय आहे, कोएफिशिएंट फॉर्म ऑफ क्वोशिएंट इज काय आहे तर 3 मायनस 4 आणि 8. म्हणजेच आपला क्वेश्चन काय आहे, क्वोशिएंट इज इक्वल टू 3x² मायनस 4x प्लस 8. आणि रिमाइंडर काय आहे, रिमाइंडर आहे आपला मायनस 70. रिमाइंडर इज मायनस 70. आपण डिवायडेड फॉर्म मध्ये लिहिणार. डिवायडेड काय आपला 3x³ प्लस 2x² मायनस 1 इज इक्वल टू, डिवायझर काय आहे एक्स प्लस 2. क्वोशिएंट काय आपला आला 3x² मायनस 4x प्लस 8. हा क्वोशिएंट आला. आणि रिमाइंडर काय मिळाला आपल्याला मायनस 70.
Next point is value of polynomial. In a polynomial, if variable is replaced by number, then we get value of that polynomial. म्हणजे पॉलिनॉमियल मध्ये व्हेरिएबल आपण नंबर न रिप्लेस करणार. व्हेरिएबल जर नंबर न रिप्लेस केलं देन वी गेट व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल. पॉलिनॉमियलची व्हॅल्यू मिळते. आता एक एक्झाम्पल बघूया आपण याच्यात. इफ वी रिप्लेस एक्स बाय टू, एक्स हे आपण टू न रिप्लेस केलं. एक्स हे आपण टू न रिप्लेस केलं इन द पॉलिनॉमियल एक्स प्लस सेवन मध्ये. एक्स प्लस सेवन मध्ये वी गेट एक्सची व्हॅल्यू आपण इथं टू पुट करणार. म्हणजे टू प्लस सेवन इज इक्वल टू टू प्लस सेवन इज 9, विच इज द व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल. ही काय झाली, ह्या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू आहे. विच इज द व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल. आता आपण ह्याच्यावरची व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल वरची एक्झाम्पल बघणार आहोत. फाइंड द व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल. पी ऑफ एक्स काय दिलं आपल्याला, 2x² मायनस 3x प्लस 5 फॉर एक्स इज इक्वल टू 2 पुट करायचंय. तर पहिल्यांदा गिव्हन लिहूया. गिव्हन काय आहे, पॉलिनॉमियल पी ऑफ एक्स इज इक्वल टू काय दिले आपल्याला, 2x² मायनस 3x प्लस 5 हे पॉलिनॉमियल दिलंय. आता पुट एक्स इज इक्वल टू 2 इन गिव्हन पॉलिनॉमियल मध्ये पुट करणार. पुट एक्स इज इक्वल टू 2 इन गिव्हन पॉलिनॉमियल मध्ये पुट करायचं. पी ऑफ 2 इज इक्वल टू 2 इंटू एक्स च्या ठिकाणी आपण 2 पुट करणार आहे. 2 इंटू 2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 3 इंटू एक्स ची व्हॅल्यू आपण 2 पुट केली प्लस 5. पी ऑफ 2 इज इक्वल टू 2 इंटू 2 2 इंटू 2 चा स्क्वेअर काय आहे 4 मायनस 3 टू जार 6 प्लस 5. P of 2 is equal to 4 2s are 8 minus 6 plus 5. 8 minus 6 is 2 and 2 plus 5 is 7. Which is P of 2 ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 7. P of 2 is equal to 7 व्हॅल्यू मिळाली. म्हणजे पहिल्यांदा काय करायचं, गिव्हन पॉलिनॉमियल लिहायचं. P of x is equal to x² minus 3x plus 5. आणि पहिला परत काय करायचं, x is equal to 2 पुट करायचं गिव्हन पॉलिनॉमियल मध्ये. म्हणजे P of t is equal to into 2² minus 3 into 2 plus 5. P of t is equal to 2 into 2 चा स्क्वेअर काय 4 minus 3 2s are 6 plus 5. P of 2 is equal to 8 minus 6 plus 5. 4 2s are 8 minus 6 plus 5. 8 minus 6 is 2 and 2 plus 5 is 7. म्हणजे P of 2 ची व्हॅल्यू मिळाली 7. आता नेक्स्ट पॉइंट इज रिमाइंडर थेरम. युजिंग रिमाइंडर थेरम वी कॅन फाइंड आउट द एक्झाम्पल. तर एक्झाम्पल दिलंय आपल्याला, डिवाइड P of x is equal to 4x square minus x plus 2 by x plus 1. तर हे एक्झाम्पल आपण दोन मेथडनं सॉल्व्ह करू शकतो. पहिली मेथड आहे आपली डिवाइड मेथड आणि दुसरी सिंथेटिक डिव्हिजन पण आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू. तर आपण दोन्ही टाईपनं एक्झाम्पल सॉल्व्ह करू. सोल्युशन, पहिल्यांदा आपण डिवाइड अँड पॉलिनॉमियल लिहायचं, त्याच्यानंतर डिव्हायजर पॉलिनॉमियल लिहायचं. डिवाइड अँड पॉलिनॉमियल काय आहे आपला, 4x² मायनस x प्लस 2 आणि डिव्हायजर पॉलिनॉमियल काय आहे x प्लस 1. तर आपण 4x² मायनस x प्लस 2 ला x प्लस 1 ना डिवाइड करणार आहे. तर पहिल्यांदा 4x² आपल्याला कॅन्सल करायचं. तर पहिल्यांदा आपण वर क्वेश्चनला काय घेतलं पाहिजे, 4x घेतल्यानंतर 4x² कॅन्सल होते. म्हणजे 4x घेतला, 4x इंटू x 4x² आणि 4x इंटू 1 4x प्लस 4
मायनस करणार, हे मायनस होईल, हे पण मायनस होईल. म्हणजे 4x² कॅन्सल, हे -x ॲज इट इज -4 + 2 म्हणजेच -2 येणार, -x -2. किंवा इथं आता मायनस साइन झालंय तर 4x आहे, 4x इंटू 1 हा 4x असतो, म्हणजेच -x -4x म्हणजेच -5x असतं, आणि हे +2. आता आपल्याला -5x कॅन्सल करायचं, तर त्यासाठी आपल्याला इथं वर कशाचा भाग लागतो, तर -5 चा भाग लागला, तर -5 इंटू x -5x, आणि -5 इंटू 1 -5 मायनस करणार आहे, मायनस मायनस प्लस होईल, परत हे मायनस मायनस प्लस होईल, 5x कॅन्सल, तर 5 + 2 7. दिस इज अवर रिमाइंडर, हा रिमाइंडर आहे, रिमाइंडर आपल्याला मिळाला 7. आपला क्वेश्चन काय, 4x - 5 आहे, आणि रिमाइंडर मिळाला आपल्याला 7. फक्त आपल्याला इथं रिमाइंडर फाइंड आउट करायचं. आता बघा, हे मिळालं, रिमाइंडर 7 मिळालं, क्वेश्चन 4x - 5 मिळालं, त्याला इक्वेशन नंबर 1 म्हण, क्वेश्चनच्या या दोन्हीला इक्वेशन नंबर 1 म्हटलं. आता इन द डिवाइड अँड पॉलिनॉमियल आपलं काय आहे, इन द डिवाइड अँड पॉलिनॉमियल आहे आपला 4x² - x + 2, आणि डिवायझर काय आहे, x + 1, ऑपोजिट ऑफ 1 इज -1, म्हणजे पुट x इज इक्वल टू -1 इन पॉलिनॉमियल मध्ये पुट करणार आपण. तर इथं पुट केलं, p ऑफ -1 इज इक्वल टू, याच्यामध्ये पुट करणार 4x² - x + 2 मध्ये, तर 4 इंटू x काय आपला -1 ब्रॅकेट स्क्वेअर, मायनस x आहे -1 + 2 इज इक्वल टू 4 इंटू -1 चा स्क्वेअर 1 आहे, मायनस मायनस प्लस 1 + 2, म्हणजेच 4 + 1, 4 इंटू 1 4 + 1 + 2, 4 + 1 5, 5 + 2 7, म्हणजे आपला p ऑफ -1 आहे 7. p ऑफ -1 आहे 7, म्हणजे व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल p ऑफ x for x is equal to -1 is 7. Value of polynomial p of x for x is equal to -1 पुट केल्यानंतर आपल्याला 7 मिळते. This is equation number 2. From 1 and 2. From 1 and 2. Both are equal. म्हणजे रिमाइंडर दोन्हीचे इक्वल आले. ह्याचे पण 7 आला, ह्याचा पण रिमाइंडर 7 आला. म्हणजे पहिल्यांदा काय करायचं, डिवाइड इन पॉलिनॉमियल लिहायचं, त्याच्यानंतर डिवायझर पॉलिनॉमियल लिहायचं,
आणि आपल्या रेग्युलर मेथडना आपण पहिल्यांदा 4x² - x+2 ला x+1 न डिवाइड करायचं. त्याच्यावरून आपल्याला रिमाइंडर मिळेल 7, क्वोशंट मिळेल 4x - 5. इन द डिव्हायडिंग पॉलिनॉमियल लिहायचं. डिवायझर काय आपला x+1. ऑपोजिट ऑफ 1 काय आहे? 1 चं ऑपोजिट -1 म्हणजे पुट x इज इक्वल टू -1 इन डिव्हायडेड पॉलिनॉमियल मध्ये आपण पुट करायचं p ऑफ -1 ह्या इक्वेशन मध्ये पुट करणार 4x² - x+2. 4 into -1 bracket square minus into -1 plus 2. 4 into -1 चा स्क्वेअर काय 1 आहे प्लस 1 प्लस 2. 4 into 1 4 प्लस 1 प्लस 2 म्हणजेच 4 प्लस 1 5 5 प्लस 1 5 प्लस 2 7 म्हणजेच p ऑफ -1 आपल्याला मिळाला 7. म्हणजेच व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल p ऑफ x फॉर x इज इक्वल टू -1 पुट केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू मिळाली 7 फ्रॉम 1 and 2. 1 and 2 वरनं बोथ आर इक्वल मिळतात म्हणजेच बोथ आर रिमाइंडर सेम मिळणार. नेक्स्ट पॉइंट इज फॅक्टर थेरम वरून आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करणार. ही p ऑफ x इज इक्वल टू आपल्याला दिलाय p ऑफ x इज दिलाय x³ प्लस 4x मायनस 5 इज डिवायडेड बाय ह्या डिवायडंटला x - 1 न डिवाइड करायचं. देन फाइंड द रिमाइंडर आणि त्याच्यानंतर आपण रिमाइंडर फाइंड आउट करायचं. फाइंड द रिमाइंडर अँड हेन्स डिटरमाइन वेदर x - 1 इज फॅक्टर ऑफ p ऑफ x और नॉट. आणि x - 1 हा p ऑफ x चा फॅक्टर आहे किंवा नाही हे आपण चेक करायचं. The solution of this example. तर पहिल्यांदा p ऑफ x लिहायचं. गिव्हन दिलेलं लिहायचं. p ऑफ x इज इक्वल टू आपल्याला दिलाय x³ प्लस 4x मायनस 5 आपल्याला दिलाय. तर पुट आता डिवायझर काय आहे आपला? डिवायझर आहे x - 1. ऑपोजिट ऑफ -1 इज 1 आहे म्हणून पुट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करणार. म्हणजेच p ऑफ 1 इज इक्वल टू x च्या ठिकाणी आपण 1 पुट करणार म्हणजेच 1³ प्लस 4 इंटू x काय आपला 1 मायनस 5. p ऑफ 1 इज इक्वल टू 1 चा क्यूब 1 आहे 4 1 जार 4 मायनस 5 म्हणजेच 1 प्लस 4 5 5 मायनस 5 0 म्हणजेच p ऑफ 1 आपल्याला मिळाला 0. p ऑफ 1 ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 0. ऍज पर द रिमाइंडर थेरम रिमाइंडर 0 असेल ऍज पर द रिमाइंडर थेरम रिमाइंडर इज इक्वल टू 0 असेल. रिमाइंडर इज इक्वल टू 0 असेल ऍज पर द रिमाइंडर थेरम आपला रिमाइंडर जर 0 असेल रिमाइंडर इज इक्वल टू 0 म्हणजे p ऑफ 1 ची व्हॅल्यू जर 0 असेल तर x - 1 इज द फॅक्टर ऑफ p ऑफ x. x - 1 is factor of p of x आहे. x - 1 is the factor of p of x आहे. म्हणजे पहिल्यांदा काय करणार दिलेलं आपल्याला डिव्हायडेड लिहिला p of x is equal to x³ plus 4x minus 5. त्याला इक्वेशन नंबर 1 लिहिला आणि डिवायझर काय आहे आपला x - 1 न ह्या x³ plus 4x minus 5 ला डिवाइड करायचं. ऑपोजिट ऑफ -1 -1 चा ऑपोजिट काय आहे तर +1. ऑपोजिट ऑफ -1 इज +1. तर आपण काय करणार पुट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करणार म्हणजेच p ऑफ 1 x च्या ठिकाणी 1 पुट करणार. त्याच्यावरून आपल्याला p ऑफ 1 ची व्हॅल्यू 0 मिळेल ऍज पर द रिमाइंडर थेरम. रिमाइंडर जर 0 असेल तर x - 1 इज द फॅक्टर ऑफ p ऑफ x. x - 1 हा p ऑफ x चा फॅक्टर असतो. x - 1 इज द फॅक्टर ऑफ p ऑफ x.
Second example, if p of x is equal to x cube plus 4x minus 5 is divided by x plus 2, x plus 2 ने divide करायचं p of x ला, then find the remainder and remainder find करायचं and hence determine whether x plus 2 is a factor of p of x or not. आणि x plus 2 हा p of x चा फॅक्टर आहे किंवा नाही हे आपल्याला चेक करायचं. तर पहिल्यांदा काय करणार, गिव्हन लिहिणार, सोल्युशन गिव्हन काय दिलंय आपल्याला, p of x is equal to दिलाय x raised to cube plus 4x minus 5. दिस इज इक्वेशन नंबर 1 म्हणणार ह्याला आपण. आणि आपला डिवायझर काय आहे, डिवायझर इज इक्वल टू x प्लस 2 आहे. ऑपोजिट ऑफ 2 इज मायनस 2, 2 चे ऑपोजिट आहे मायनस 2. तर इक्वेशन नंबर पुट x इज इक्वल टू मायनस 2 इन इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करणार. तर p ऑफ मायनस 2 इज इक्वल टू x च्या ठिकाणी आपण मायनस 2 पुट करणार, म्हणजे मायनस 2 ब्रॅकेट टू क्यूब प्लस 4 इंटू x म्हणजे काय मायनस 2 आहे मायनस 5. मायनस 4 चा क्यूब काय मायनस असणार, कारण स्क्वेअर प्लस असतो आणि क्यूब हा मायनस असतो, मायनस 8 येतो. 4 2 जार 8, मायनस 8 मायनस 5, मायनस 8 मायनस 8 मायनस 60, मायनस 60 मायनस 5 मायनस 21, म्हणजेच p ऑफ मायनस 2 ची व्हॅल्यू मिळाली मायनस 21. ॲज पर द रिमाइंडर थेरम, as per the remainder theorem, remainder is equal to minus 21. Remainder is not equal to 0. It is not equal to 0. म्हणजेच x minus x plus 2 is not factor of p of x. x plus 2 हा p of x चा फॅक्टर नाही, म्हणजेच x plus 2 is not factor of p of x. x plus 2 is not factor of p of x. म्हणजे हा x plus 2 हा p of x चा फॅक्टर नाही. म्हणजे पहिल्यांदा काय करायचं, दिलेलं आपल्याला p of x लिहायचं, p of x is equal to x cube plus 4x minus 5. डिवायझर काय आहे आपला x plus 2. ऑपोजिट ऑफ ह्याच्यामधल्या ऑपोजिट ऑफ 2 चा ऑपोजिट काय मायनस 2. पुट x इज इक्वल टू मायनस 2 इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करायचं, p ऑफ मायनस 2 जिथे जिथे x आहे तिथे मायनस 2 पुट केला, त्याच्यावरून आपल्याला p ऑफ मायनस 2 ची व्हॅल्यू मायनस 21 मिळाली. ॲज पर द रिमाइंडर थेरम, रिमाइंडर इज इक्वल टू मायनस 21 आहे. रिमाइंडर हा आपला नॉट इक्वल टू 0 आहे, रिमाइंडर 0 नाहीये, रिमाइंडर 0 नाही, म्हणजेच x प्लस 2 इज नॉट फॅक्टर ऑफ p ऑफ x. x प्लस 2 हा p ऑफ x चा फॅक्टर नाही. नेक्स्ट पॉइंट इज फॅक्टर्स ऑफ पॉलिनॉमियल. तर फॅक्टराइज करायचं आपल्याला वाय स्क्वेअर मायनस 3y ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 5 इंटू वाय स्क्वेअर मायनस 3y मायनस 15 हे आपल्याला फॅक्टराइज करायचं. सोल्युशन गिव्हन द्यायचं, पहिल्यांदा गिव्हन काय दिलंय, वाय स्क्वेअर मायनस 3y ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 5 इंटू वाय स्क्वेअर मायनस 3y मायनस 50 आपल्याला दिलंय. लेट वाय स्क्वेअर मायनस 3y इज इक्वल टू आपण एक्स पुट करायचं त्याच्यामध्ये. तर बघा वाय स्क्वेअर मायनस 3y म्हणजे एक्स आहे, म्हणजेच एक्स स्क्वेअर मायनस 5 इंटू हा वाय स्क्वेअर मायनस 3y म्हणजे एक्स आहे मायनस 50. आता आपल्याला 15 चे असे मायनस 15 चे असे फॅक्टर फाइंड आउट करायचे की त्याची सम
-5 आली पाहिजे. तर जो मोठी टर्म आहे, मोठा फॅक्टर आहे तो मायनस असणार, म्हणजे पहिल्यांदा -50 आणि 1 घेऊन बघूया. -50 इंटू 1 -50 मल्टिप्लिकेशन येते, म्हणजे त्याचं प्रोडक्ट येतोय, परंतु सम -5 येत नाही, म्हणजे हा फॅक्टर नाही. त्याच्यानंतर आपण -10 आणि 5 घेऊन बघूया. 10 5 जार 50 आणि -10 + 5 -5 येते, म्हणजे हे दोन फॅक्टर आहेत. आपल्याला दोन फॅक्टर मिळाले, -10 आणि 5. तर याच्यामध्ये आपण पुट करणार आहे x² - 10x + 5x - 50. आता ह्या दोन टर्म मधून x कॉमन काढणार आणि ह्या दोन टर्म मधून 5 कॉमन काढणार. इक्वल टू पहिल्या टर्म मधून x कॉमन काढला तर राहिलं पहिल्या टर्म मध्ये x, मायनस ह्याच्यामधून x कॉमन काढला तर राहिला 10 प्लस 5 इंटू ह्या टर्म मधून, ह्या दोन टर्म मधून आपण 5 कॉमन काढला तर पहिल्या टर्म मध्ये राहिला x आणि ह्याच्यामध्ये राहिला 10. 10 5 जार 50. तर x - 10 x - 10 हे दोन फॅक्टर सेम दिसतात, तर पहिल्यांदा ते लिहायचे. x - 10 इंटू x + 5 हे डिफरंट टर्म आहे, x + 5. आता परत आपण व्हॅल्यू पुट करायचे. ही जी y² - 3y = x आहे, जर x ची किंमत पुट करून टाकायची याच्यामध्ये. पुट x is equal to y² - 3y याच्यामध्ये पुट करायचं, म्हणजेच y² - 3y - 10 इंटू y² - 3y + 5. आता परत ह्या टर्म मध्ये काय करायचं, -10 चे फॅक्टर फाइंड आउट अशी करायची की त्याचा सम हा -3 आला पाहिजे. म्हणजे आपण पहिला म्हणजे मोठी टर्म मायनस असली पाहिजे, म्हणजे पहिल्यांदा घेतलं -10 आणि 1. -10 इंटू 1 हा -10 येतो, आणि दोन्हीची ॲडिशन -9 येते, म्हणजे हे दोन फॅक्टर नाहीत. त्याच्यानंतर दुसरे फॅक्टर घेऊया, 5 आणि 2, -5 आणि +2. -5 2 जार -10 आणि -5 + 2 काय असतं, -3. म्हणजे हे दोन फॅक्टर्स मिळाले, -5 आणि 2. तर ह्याच्यामध्ये आपण पुट करायचे. y² - 5y + 2y - 10 इंटू y² - 3y + 5 ॲज इट इज ठेवायचं. आता बघा, ह्या दोन टर्म मधून y कॉमन काढायचा आणि ह्या दोन टर्म मधून 2 कॉमन काढायचं. y कॉमन काढला तर ह्या टर्म मध्ये राहील, पहिल्या टर्म मध्ये राहील y, दुसऱ्या टर्म मध्ये राहील 5 y कॉमन काढल्यानंतर, प्लस ह्या दोन्ही मधून आपण 2 कॉमन काढला तर पहिल्या टर्म मध्ये राहील 5y, दुसऱ्या टर्म मध्ये 2 5 जार 10 -5 इंटू y² - 3y + 5. आता ह्या दोन टर्म सेम आहेत, y - 5 y - 5. इथं आपण लिहिणार y - 5 तर आता याच्यामध्ये काय केलं आपण, y² - 3y + 5. आता ह्या दोन टर्म मधून, ह्याच्यामधून y कॉमन काढला ह्या दोन टर्म मधून, तर पहिल्या टर्म मध्ये राहिला y आणि दुसऱ्यामध्ये -5 राहिला. परत ह्या दोन टर्म मधून 2 कॉमन काढला तर पहिल्यामध्ये राहिला y, -2 5 जार 10 -5 राहिला. तर आपण पुढं काय लिहिणार आहे, y² - 3y + 5 इंटू हे दोन टर्म, दोन ब्रॅकेट मधल्या y - 5 y - 5 हे दोन टर्म सेम आहेत. मग इथे लिहिणार आपण y - 5 इंटू डिफरंट टर्म काय आहेत, y + 2. दिस इज सोल्युशन.